काप करून टाकला. काळोख करून गेला कुठेतरी. काळच घडतो की नाही बघ. साहेब असं करू नका, कारण जेलमध्ये गेलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही, राजीनामा द्यावा लागतो कायद्यानं. पहिलं लोक उगाच बोंबलत असतात क्रांतिकारक असायला हवे होते, क्रांतिकारक असायला हवे होते. अरे खरे क्रांतिकारक असते तर त्यांना कायद्यानं निवडणूक लढवताच आली नसते. का साहेब? कारण ते जेलमध्ये गेलेले होते. हो अगदी बरोबर आहे साहेब. जे काहीतरी करतात ते जेलमध्ये जातात, जे काहीच करत नाही ते विधानसभेत जातात. विधान परिषद कुठे म्हणालो मी? ही विधान परिषद आहे ना, या विधान परिषदेची गंमत सांगतो तुला. ही विधान परिषद आहे ना, हे जे लहानपणी गोट्या खेळत नसतात ना, त्याला मोठेपणी गोट्या खेळायला होते ती विधान परिषद. खरं म्हणजे हिला गोट्या परिषद म्हणायला पाहिजे. अच्छा चुकलं माझं, चुकवले. सरेना, सरेना. हाय कपलास. हिच्या मिठीत तर कापसाला ऊसाचा भाव मिळाल्यावाने वाटतंय. कपलास सर ही तिकडच्या बोल्ड पिक्चर मध्ये काम करायची. असं तरीच हिला कुठंतरी पाहिल्यासारखं सारखं वाटत होतं मला. या बट नाउ शी वॉन्ट्स टू सेटल इन टू बॉलिवूड. बॉलिवूड? या आपल्या खूप ओळखी आहेत तिथं. बॉलिवूड मध्ये असं काम करून देतो आपण. शी नीड्स युअर हेल्प सर. हा पण आधी तिचा परफॉर्मन्स बघितला पाहिजे ना आपल्याला. सर शी इज व्हेरी गुड परफॉर्मर सर. अरे नाही तू इथंच बोलत राहिला तर परफॉर्मन्स कधी बघायचा? यू आर व्हेरी नॉटी सर. सर प्लीज कॅरी ऑन. सरेना गिव्ह हिम अ कंपनी. सारखंच मी मारी. कपलास बॉलिवूड पेक्षा कोळीशवाडीतच ब्रेक देतो आता हिला. शेरेना दीदीची मिठी हे काय भानगड आहे? एकदा जायला पाहिजे शेरेना दीदीकडे. या बाबा, या मावशी, या बाबा, कपलास या मामा, कपलास. ये रे बंड्या. दीदी दीदी माझं लग्नच जमना. आतापर्यंत 50 पोरी बघितल्या, एकीनं बी होकार नाही दिला. मला तर आता जगावंसच वाटत नाही. तुम्हीच काहीतरी करा. कोणी बोलवलं तिला? दाजी मी नाही बोलवलं तिला. म्हणजे ती स्वतःहूनच हेमलतनं आलीये. कशी दिसायला कशी आहे? छान. म्हणजे तिच्या गुरुंनीच सांगितलं की तू खेड्यात जाऊन काम कर म्हणून. नारायण तर नाही ना बोलवली? छे अहो ती काय लावणीवाली आहे का नारायणाच्या ओळखीची असायला? परदेशातनं आलीये, परदेशातनं. अहो भेटेल त्याला मिठ्या मारते. जिंदाबाद जिंदाबाद. इथं कसं काय आला? जिंदाबाद जिंदाबाद. नको ह्याला इथंच आता. हात लावू नकोस पायाला इथं. काय याला अर्थ आहे? एवढा तुमच्या वाढदिवसासाठी तामझाम केला होता. एखाद्या माणसानं डोकावून तरी बघितलं असतं. 32,46,326 रुपये खर्च केलाय मी. अहो टोपे साहेब, मी तुम्हाला भावासारखं मानतो, मोठा भाऊ मानतो. तुमच्याकडे बघून राजकारणात चालण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही मला सावत्र भावासारखी वागणूक देता नेहमी. एवढा तो पाहुणा कलावंत आला, त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं तुमच्यावरचं माझं प्रेम बघून. अहो जाऊ द्या, तुम्ही खूप चिडलात. आता जास्त बोलण्यात पण नाही. एक घोळ पाड्या, चाल पुढे. चला 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 चला. हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही? अहो त्यांनी माफी मागितली आहे तुमची. तोंड बंद कर. दात पडेल इथं. निघा निघा.
निघा चला बाहेर वा, बाहेर वा, चला. नाही तुम्ही कुणी असता असं कुठे असतं का? काय नाही दीदी काही बोलला का तुम्ही पण असं कुठे असतं नाही काय बोलायचं नाही एक शब्द बोलायचं नाही असं कुठे असतं का तुमचा गैरसमज नाही झालाय. काही गैरसमज नाही तुम्ही निघू शकता असं कुठे असतं का नाही निघा म्हणलं ना तुम्हाला नारायण वाघ भंगार है बरोबर आहे, करेक्ट आहे. नारायण वाघ अंगार है. बरोबर आहे बोललं तर थोट. काय झालं रे, काय झाली बॉम्ब? दीदीला पैसे द्यायला लागला होता आमदार आहे म्हणून अरे कसला आमदार दीदी मोठमोठ्या मंत्र्यांसमोर झुकत नाही हे आमदार कुठं दीदीला सेवा आवडती भक्त आवडतात आणि मग तेव्हा दीदी बाहेर पडतीये आणि लोकांचं कल्याण करते बर मी जाऊ शकतो का? तुम्ही कोण आमदार आहेत. चला, पैसे चला, देतो. ठीक चला, आहे. चला, चला. या. Still you want to kill Naranvag? कर अजून पण नारायण वाघला मारावं असं वाटतं का तुम्हाला? हो मला मारा असं वाटतं त्याला. मारा किल. No, no, no! माहिला बाईचं काहीच कळत नाही. ती नारायण वाघला का वाचवते? टोपे साहेब, हो टोपे साहेब, मी काय म्हणतो, आता रात्रीचे 10 वाजत आले. आता मिठी मारायची वेळ संपली. सोडा मिठी. What happened? टोपे साहेब, राग गेला ना? हो राग गेला हा. तुमच्यामुळे राग गेला. नाहीतर त्या नारायणवाडची खंडोळीच करणार. भाऊ. No, no! ते काय रे, हो, तू तर म्हणला 10 नंतर दीदी मिठी मारत नाही. आता तुला कचकन हाणली मिठी. तुमच्यावर लई खुश दिसतात दीदी. बरं सकाळी लवकर येतो म्हणजे दीदी परत मिठी मारल. काकड आरती कितीला असते? ते काकड ते विचारून सांगतो. तुम्ही सोडा मिठी. ओके दीदी थँक्यू. आय गो. go. Come early in the morning. Morning. ओके बाय. अबे बेवकूफ, कैसे सीएम हो तुम? फाइल पर साइन करने को हाथ क्यों कांपते तुम्हारे? इंजेक्शन को देखकर वो छोटे बच्चे जैसे हड़बड़ाते हैं ना, वैसे हड़बड़ाते हो तुम फाइल को देखकर. सुनो, सिटी की फाइल आज की आज क्लियर हो जानी चाहिए. सिटी के बहाने कुलसेवाड़ी की 100 एकड़ जमीन हमको मिल जाएगी और बाकी जमीन टोपे के पास है. समझ गए? माझ्या वाढदिवसाचा बट्ट्याबळ केला पण त्या सेरेना दीदीमुळे तुला सोडला. मला एकदा चान्स भेटू दे. नाही तुला कायमचा राजकारणात उठवला तर टोपे नाव नाही सांगणार. एकदा सिटी कंप्लीट होऊ द्या, पुन्हा राज्यात काय कोळशेवाडीत बी तुमचं नाव राहणार नाही. नार्या मी काय म्हणतो, काय म्हणता टोपे साहेब? नार्या साहेब तू ये ना भुकड्या. नाही तुम्हीच या, प्रायव्हेट आहे. काय साहेब त्यांना नार्या नका म्हणू, नारायणराव म्हणा. काय म्हणू? नारायणराव म्हणा. 2 हाडं पण नार्याच म्हणा. चुकलं माझं. चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. शेरेना दीदी, हॉलिवूड मध्ये तरी तुम्हाला एवढे भक्तगण मिळतील का? चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. चिंता कोणी करेना आली दीदी शेरेना. थांबा जरा. मेल्या तुझी पापा सांगू हिला. जेव तरी तुमच्यासारख्या लोकांना कशी मदत करतो ना तेच कळत नाही. Oh, cute puppy. अरे मला म्हणला होता ना तिकीट देतो सरपंच करतो. मग त्या चौधरीला कसं दिलं? वाटोळ होईल तुझं वाटोळ. आणि ह्या कुत्र्याचा बंदोबस्त करायचा. लई त्रास दिलाय मला. चावलंय ते माझ्या पायाला चावलंय. Why is she shouting? काय म्हणली ही? काय ती म्हणली वाईश किंग. हा? ती म्हणली कुत्र्याला वसवस करू नका. सरपंच कुत्र्याच्या रूपाने आला, त्याच्यावर लक्ष ठेवा. कुत्र झालं तरी चावायची सवय काही जात नाही. काय सरपंच? मला तुम्ही पण काय बाई.
तरी म्हणत होते का सारखे दारासमोर येऊन उभे राहत्यात, सारखे येत होत्या. आणि सगळ्या सरपंचच्या सवयी, सगळ्या सवयी. कोणी तंबाखू खात असेल ना तर त्याच्या समोर जाऊन ना अशी जीभ काढून उभा राहतोय. हा ना, सरपंचाला तंबाखू लय आवडायची. मी फार विसरून गेले. हे माय दे ना माय, तू देवी असली तरी असं दुसऱ्याच्या नवऱ्याला मिठी नाही मारू. दे दे ग माय माझे, दे दे. हा अगो बाई सरपंच आहेत. चला आंघोळ घालते. लय घाण वास येतोय. कुठल्या गटारात लोळून आले देव जाणे. हे माया, What happened suddenly? नो शी आशीर्वाद तुमचा. आणि हॅपी अनकम. चिंता कोणी करेना,